नमस्कार मित्र हो, स्वागत आहे आपलं माझ्या यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ प्रमोद सोबदारवर। मित्रांनो, आज आपण चाललो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि देखण्या विशाळगडावर। विशाळगड हा कोल्हापूरपासून सुमारे 76 किलोमीटर अंतरावर पश्चिम घाटाच्या डोंगर रांगेत वसलेला आहे। समुद्रसपाटीपासून जवळपास 3500 फूट उंचीवर असलेला हा किल्ला त्याच्या भव्यतेमुळे विशाळगड या नावाने ओळखला जातो। हा किल्ला शिवाजी महाराजांच्या काळात अत्यंत महत्त्वाचा ठरला। सन 1663 मध्ये अफझल खान वधानंतर महाराजांनी हा किल्ला आपल्या ताब्यात घेतला। महाराजांनी याला विशाळगड हे नाव दिले। किल्ल्याचे दरवाजे, बुरुज, विहिरी आणि मंदिरे आजही त्या ऐतिहासिक काळाची साक्ष देतात। इथे झालेल्या पावनखिंड लढाईचा इतिहास अतिशय शौर्यपूर्ण आहे। किल्ल्यावरील ठिकाणे आहेत हनुमान मंदिर, रघुनाथ मंदिर, भैरव मंदिर, प्रचंड दरवाजे, बुरुज, आजूबाजूचा निसर्ग, खोल दऱ्या, डोंगराची अप्रतिम दृश्ये आणि इथला सुप्रसिद्ध दर्गा। विशाळगडावरून दिसणारा सह्याद्री पर्वतांचा देखावा, हिरवीगार जंगलं आणि पावसाळ्यात वाहणारे धबधबे पर्यटकांना खूप आकर्षित करतात। ढगांमध्ये हरवलेला हा किल्ला खरोखरच निसर्गप्रेमींसाठी स्वर्ग आहे। कोल्हापूरहून रस्त्याने गडाच्या पायथ्यापर्यंत जाता येते। तिथून थोडा चढ वर चढून वर जाता येते। ट्रेकिंगला आवडणाऱ्यांसाठी हा उत्तम अनुभव असतो। मित्रांनो, विशाळगड म्हणजे इतिहास, शौर्य आणि निसर्ग यांचं सुंदर मिश्रण। कोल्हापूरला आलात तर या गडाला नक्की भेट द्या। विशाळगड किल्ला म्हणजे इतिहासाच्या पानांवर कोरलेला एक भव्य पराक्रमाचा अध्याय। सह्याद्रीच्या रौद्र रूपात दडलेला हा किल्ला मराठ्यांच्या शौर्याचा जिवंत साक्षीदार आहे। इथल्या विशालतेतच याच्या नावाचा अर्थ सामावलेला आहे। डोंगर रांगांमध्ये उभा ठाकलेला हा किल्ला निसर्गप्रेमी, इतिहास जाणणाऱ्यांना आणि साहसप्रियांना एका अद्भुत सफारीला घेऊन जातो। वाऱ्याच्या झुळकींसोबत इतिहासाचे दडलेले आवाज ऐकू येतात। तटबंदीवर उभं राहिल्यावर एका भव्य साम्राज्याच्या ताकदीची जाणीव होते। इथला प्रत्येक दगड, प्रत्येक वाट इतिहासाच्या महाकाव्याची कहाणी सांगतो। इतिहासाच्या चाहत्यांसाठी विशाळगड म्हणजे पराक्रमाची भूमी। बाजीप्रभू देशपांड्यांच्या अतुलनीय बलिदानाची आठवण करून देणारा हा किल्ला प्रत्येक मराठी माणसाच्या मनात, हृदयात एक वेगळे स्थान निर्माण करतो। विशाळगड म्हणजे केवळ किल्ला नव्हे तर इतिहास, निसर्ग आणि शौर्य यांचे जिवंत प्रतीक आहे। मित्रांनो, विशाळगडला जर तुम्हाला बाय रोड म्हणजेच रस्त्याने यायचे असेल तर कोल्हापूर शहरापासून विशाळगड साधारणतः 75 ते 80 किलोमीटर अंतरावर आहे। कोल्हापूरहून रत्नागिरी मार्गाने मलकापूर, शाहूवाडी, गजापूर मार्गे जाता येते। गजापूर हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे। इथून थेट गडाच्या प्रवेशद्वारापर्यंत रस्ता आहे। कोल्हापूर एसटी स्टँडवरून शाहूवाडी किंवा गजापूरपर्यंत एसटी बस उपलब्ध आहेत। शाहूवाडीहून स्थानिक जीप किंवा टॅक्सीने गजापूर मार्गे विशाळगडावर पोहोचता येते। जर तुम्ही बाय ट्रेन म्हणजेच रेल्वेने येणार असाल तर सर्वात जवळचे रेल्वे स्टेशन म्हणजे कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज टर्मिनस। स्टेशनवरून टॅक्सी बसने थेट गडाच्या दिशेने जाता येते। साधारणतः 2.5 ते 3 तासांचा हा प्रवास असतो। आणि जर तुम्ही विमानाने येणार असाल तर सर्वात जवळचे विमानतळ म्हणजे कोल्हापूर विमानतळ, उजळाईवाडी। विमानतळावरून गजापूर मार्गे टॅक्सी कार भाड्याने घेऊन विशाळगड गाठता येते। खास गोष्ट म्हणजे इथे रस्ता थेट गडाच्या माथ्यापर्यंत गेलेला आहे, त्यामुळे फार मोठा ट्रेक करावा लागत नाही। कुटुंबासह सुद्धा सहज जाता येते।
मित्रहो, मध्यंतरी विशाळगडाच्या पायथ्याशी असणाऱ्या गडापासून 10 ते 12 किलोमीटर अंतरावरील गावांमध्ये तोडफोड झाली होती. तोडफोडीवरून छत्रपती संभाजीराजे आणि शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक संभाजी भिडे यांच्यावर टीका झाली होती आणि त्यानंतर गडावरील सुरक्षा यंत्रणेत वाढ केली आहे. पोलिसांचा कडक बंदोबस्त आणि गडावरून संध्याकाळी 5च्या आत खाली येण्याची सक्ती असते. तुम्हाला तुमचे आधार कार्ड दाखवून आणि संपूर्ण माहितीची नोंद करूनच गडावर जाता येते. विशाळगड किल्ल्याचा इतिहास म्हणजे शौर्य, संघर्ष आणि अद्वितीय पराक्रमाची गाथा. पूर्वी खेळणा या नावाने ओळखला जाणारा हा किल्ला 1659 साली छत्रपती शिवाजी महाराजांनी आदिलशाही सैन्याच्या तावडीतून सोडवला. किल्ल्याच्या भौगोलिक महत्त्वाची जाण ठेवत महाराजांनी त्याचे नाव विशाळगड ठेवले आणि त्याला अजिंक्य बनवले. हा किल्ला मराठ्यांच्या स्वातंत्र्य लढ्याचा महत्त्वाचा आधारस्तंभ ठरला. पावनखिंडीच्या ऐतिहासिक लढाईत बाजीप्रभू देशपांडे यांनी अतुलनीय पराक्रम गाजवला आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या विशाळगडापर्यंत सुरक्षित पोहोचण्याचा मार्ग मोकळा केला. त्यांच्या बलिदानाने मराठा इतिहासात अजरामर ठसा उमटवला. यानंतर अनेक वर्षे किल्ल्यावर संघर्ष सुरूच राहिला. मुघल, मराठे आणि नंतर ब्रिटिश सैन्याने याला आपल्या ताब्यात घेण्याचे प्रयत्न केले. अखेर कालांतराने हा किल्ला दुर्लक्षित झाला, पण त्याची गौरवशाली आठवण अजूनही जिवंत आहे. आजही विशाळगडाच्या तटबंद्यांवर उभं राहिल्यावर इतिहास जिवंत भासतो. शौर्याच्या कथा वाऱ्याच्या झुळकींसोबत कानावर येतात. हा किल्ला म्हणजे पराक्रमाची शाश्वत खून. इथली प्रत्येक वीट शिवकालीन शौर्याची कहाणी सांगते. विशाळगड म्हणजे मराठ्यांच्या असामान्य धैर्याचा आणि निस्सीम त्यागाचा अमर साक्षीदार. नमस्कार मित्रांनो, आज आपण आलो आहोत कोल्हापूर जिल्ह्यातील ऐतिहासिक आणि निसर्गरम्य विशाळगडावर. हा गड फक्त इतिहासासाठीच प्रसिद्ध नाही, तर इथली मंदिरं, दरगाह आणि निसर्ग यामुळेही खास मानला जातो. गडावर आल्यानंतर सर्वात आधी दिसतं ते हनुमान मंदिर. त्याशिवाय इथे रघुनाथ मंदिर आणि भैरव मंदिरही आहे. या मंदिरात अजूनही पूजा केली जाते आणि स्थानिक भाविक मोठ्या श्रद्धेने येथे येतात. गडावर असलेली हजरत मलिक राय मधुमिया दरगाह
ही विशेष आकर्षण आहे। शिवाजी महाराजांच्या काळापासून ही दरगाह अस्तित्वात आहे। दरवर्षी येथे उरूस भरतो आणि हिंदू मुस्लिम दोन्ही समाजातील लोक मोठ्या संख्येने येथे जमतात। ही दरगाह म्हणजे धार्मिक एकात्मतेचे प्रतीक आहे। विशाळगडाच्या माथ्यावर किल्ल्याच्या प्रमुख दरवाजाजवळ ही दरगाह आहे। गडावरील हे एक महत्त्वाचे आकर्षण मानले जाते। या दरगाहीला हजरत मलिक राय मधुमिया दरगाह म्हणून ओळखले जाते। गडावर याचे धार्मिक व ऐतिहासिक महत्त्व आहे। शिवाजी महाराजांच्या काळात देखील ही दरगाह अस्तित्वात होती। आजही येथे दरवर्षी उरूस भरतो आणि मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात। दरगाह साध्या पण भक्कम बांधकामाची आहे। आजूबाजूला प्रशस्त अंगण असून भाविक बसून प्रार्थना करतात। उरुसाच्या वेळी गडावर मेळाव्याचे स्वरूप असते। दरगाह परिसरातून खाली दिसणाऱ्या खोल दर्या, सह्याद्रीचे डोंगर आणि गडावरील वारा यामुळे येथे एक वेगळीच शांतता व आध्यात्मिक वातावरण अनुभवायला मिळते। मित्रांनो, विशाळगड फक्त इतिहासापुरता मर्यादित नाही, तर इथल्या दरगाहेमुळे धार्मिक एकात्मतेचेही दर्शन घडते। गडावर गेलात तर मंदिरांसोबत या दरगाहीला नक्की भेट द्या। आपके कराम की तकलीफ सरकार दूर करना, जो भी मिठाई पेश किए सरकार कबूल करना, हर तकलीफ दूर करना, रोजी रिज़्क़ में बरकत देना। अमेरिकन सरकार आपके करम से तकलीफ परेशानी दूर करना, उनकी धंधे में रोजी रिज़्क़ में बरकत देना। आपके करम से सरकार हर तकलीफ परेशानी दूर करना, जय कबूल करना। सरकार जो भी इरादा से चला इरादा का पूरा करना, आने वाली मुसीबत परेशानी आसान करना। सरकार जब भी आए काम धंधा कमाई में उनकी बरकत आना। ईद मजमून बाबा की दोस्त यार। हजरत मलिक रेहान हे विशाळगडावरील दर्ग्याशी संबंधित एक व्यक्ती आहेत, पण त्यांची नेमकी ओळख आणि विशाळगडावरील त्यांच्या दर्ग्याचा इतिहास अनेकदा गूढ व अस्पष्ट आहे। विशाळगडावर एका दर्ग्याचा उल्लेख आढळतो जो मलिक रेहान नावाचा आहे, पण हे कोण होते आणि त्यांचे कार्य काय होते याबद्दल सविस्तर माहिती उपलब्ध नाही। काही सूत्रांनुसार हे ऐतिहासिक स्थळ आहे आणि त्याचे बांधकाम टिपू सुलतान यांनी केले असल्याचा उल्लेख आहे, परंतु याबाबत अधिकृत आणि स्पष्ट माहिती नाही। विशाळगडावर मलिक रेहान यांच्या नावाचा जो दर्गा आहे तो एक ऐतिहासिक आणि पवित्र स्थळ मानले जाते।
मित्रांनो, विशाळगडावरील हजरत मलिक रेहान किंवा मलिके रेहान यांच्या दर्ग्याला आपण भेट दिली. हा दर्गा विशाळगडावरील एक महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे, जेथे हजारो हिंदू आणि मुस्लिम भाविक भेट देतात. या दर्ग्याच्या निर्मितीबद्दल नेमकं असं म्हटलं जातं की हा शिवाजी महाराजांच्या काळातही दर्गा अस्तित्वात होता. मित्रहो, आता आपण जिथे आलो आहे ते आहे हजरत मलिक रेहान यांची बसण्याची जागा. आणि असं म्हणतात हजरत मलिक रेहान इथे नमाज पढायचे. महादरवाजा हे किल्ल्याचे भव्य प्रवेशद्वार आजही मराठा स्थापत्यकलेची साक्ष देतो. किल्ल्याच्या तटबंदीचा काही भाग उद्ध्वस्त झाला असला तरी त्याच्या भक्कम दगडी बांधकामातून त्याच्या भूतकाळातील सामर्थ्याची कल्पना येते. विशाळगडाला भेट देणे म्हणजे केवळ एक ऐतिहासिक प्रवास नाही, तर निसर्गाच्या सानिध्यात हरवून जाण्याचा अद्भुत अनुभव आहे. किल्ल्यापर्यंत पोहोचण्याचा प्रवास रोमांचक आहे. घनदाट जंगलातून, मोकळ्या पठारांमधून आणि खडतर चढणींमधून जाणाऱ्या वाटा साहसी प्रेमींना आव्हान देतात. या मार्गावरून कोकणच्या विस्तीर्ण प्रदेशाचे विहंगम दृश्य दिसते. हिरवाईने नटलेले डोंगर, धुक्याची चादर पांघरलेली दऱ्या ह्या प्रवास अधिक मंत्रमुग्ध करणारा बनवतात. किल्ल्यावर पोहोचताच त्याचा भव्य विस्तार मनाला भुरळ घालतो. चहूबाजूंना पसरलेले निसर्ग सौंदर्य आणि गडाच्या भौगोलिक स्थानामुळे मिळणारा प्रचंड देखावा त्याच्या ऐतिहासिक महत्त्वाची जाणीव करून देतो. थंड वाऱ्याची झुळूक, भग्न अवशेषांमध्ये दडलेल्या शौर्यकथा आणि अमृतेश्वर मंदिराचा आध्यात्मिक स्पर्श या साऱ्यांमुळे वातावरण भारलेले वाटते. येथे फिरताना जुनी कोठारे, पाण्याची टाकी आणि लपलेले मार्ग पाहताना इतिहासाच्या पाऊलखुणांचा प्रत्यय येतो. कधी काळी शत्रूंना आव्हान देणाऱ्या या किल्ल्यावर उभे राहून भूतकाळाचा मागोवा घेण्याचा अनुभव अविस्मरणीय ठरतो. विशाळगड फक्त भव्य किल्ला नाही, तर ते एक जिवंत स्मारक आहे. इथे आल्यावर काळ थांबलेला वाटतो आणि इतिहास आपल्या समोर उभा राहतो.
विशाळगड भटकंतीसाठी सर्वोत्तम काळ म्हणजे पावसाळा आणि हिवाळा. जून ते सप्टेंबर दरम्यान हा किल्ला आणि आजूबाजूचा परिसर जणू निसर्गाच्या हिरव्या गालिच्याने सजलेला असतो. धुक्याने झाकोळलेल्या वाटा, खळाळणारे धबधबे आणि आल्हाददायक गारवा या काळातील भ्रमंती अधिकच रम्य बनवतात. मात्र पाऊस झाल्यावर वाटा निसरड्या होतात. त्यामुळे भटकंती करताना योग्य काळजी घेणे गरजेचे आहे. विशाळगड किल्ला म्हणजे इतिहासाच्या पानांवर कोरलेला एक भव्य पराक्रमाचा अध्याय. सह्याद्रीच्या रौद्र रूपात दडलेला हा किल्ला मराठ्यांच्या शौर्याचा जिवंत साक्षीदार आहे. इथल्या विशालतेतच याच्या नावाचा अर्थ सामावलेला आहे. डोंगर रांगांमध्ये उभा ठाकलेला हा किल्ला निसर्गप्रेमी, इतिहास जाणणाऱ्यांना आणि साहसप्रियांना एका अद्भुत सफारीला घेऊन जातो. वाऱ्याच्या झुळकींसोबत इतिहासाचे दडलेले आवाज ऐकू येतात. तटबंदीवर उभं राहिल्यावर एका भव्य साम्राज्याच्या ताकदीची जाणीव होते. इथला प्रत्येक दगड, प्रत्येक वाट इतिहासाच्या महाकाव्याची कहाणी सांगतो. इतिहासाच्या चाहत्यांसाठी विशाळगड म्हणजे पराक्रमाची भूमी. बाजीप्रभू देशपांड्यांच्या अतुलनीय बलिदानाची आठवण करून देणारा हा किल्ला प्रत्येक मराठी माणसाच्या मनात, हृदयात एक वेगळे स्थान निर्माण करतो. विशाळगड म्हणजे केवळ किल्ला नव्हे तर इतिहास, निसर्ग आणि शौर्य यांचे जिवंत प्रतीक आहे.
भाकरला आपण चढली लोक